नमस्कार. ठाकरेंच्या शिवसेनेत 2 मर्सिडीज दिल्या की 1 पद मिळायचं असा खळबळजनक आरोप शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोरे यांनी केलाय. 98 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सध्या दिल्लीत सुरू आहे. मराठी साहित्य संमेलनात असे घडलो आम्ही या कार्यक्रमात नीलम गोरे यांनी हे विधान केलंय. नीलम गोरे यांच्या या वक्तव्यावरून आता विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील नीलम गोरे यांच्या विधानावर भाष्य केलंय. अहिल्यानगर काँग्रेसचे अध्यक्ष निर्भीड सामाजिक कार्यकर्ते किरण काळे आज मातोश्री येथे शिवसेना ठाकरे पक्षात प्रवेश केलाय. यावेळी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. या दरम्यान नीलम गोरे यांनी मर्सिडीज बाबत केलेल्या विधानाबाबत विचारण्यात आलं. ठीक आहे, दाखवा ना मर्सिडीज दाखवा. जाऊ दे, हे सगळी गैरगुजरी लोक आहेत, त्यांच्याकडे मी काही लक्ष देत नाही. एक महिला म्हणून आदर जरूर आहे, पण राजकारणात त्यांनी त्यांचं चांग भलं केलेलं आहे. तसंच राहू. येत्या 3 तारीखला बजेट सेशन सुरू होत आहे. नाही, त्यांना असं विचारा. माझा एक प्रश्न मी बोला. त्यांना 4 वेळा आमदार केलाय उद्धव साहेबांनी. त्यांनी किती मर्सिडीज दिल्या? त्यांना उद्धव साहेबांनी आमच्याकडल्या महिला आघाडीचा विरोध असताना 4 वेळा विधान परिषदेचा आमदार दिलाय. उपसभापती केलं. त्यांनी 8 मर्सिडीज दिल्यात का? असं त्या पावत्या वगैरे घेऊन आव्यात त्यांनी. यावर उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की यावर जाऊ द्या, मी त्याकडे लक्ष देत नाही. एक महिला म्हणून आदर आहे. त्यांनी राजकारणात त्यांचं चांग भलं केलंय असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. गद्दार सेनेत केलेल्या लोकांवर मी बोलत नाही. त्यांच्या लेखी शिवसेना संपवली असं त्यांना वाटत असेल, पण माझी जुनी माणसं, निष्ठावान माणसं माझ्यासोबत आहेत असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटलं. तर उद्धव ठाकरेंनी नीलम गोरे यांना 4 वेळा आमदार केले. त्यांनी किती मर्सिडीज दिल्या? 8 मर्सिडीज दिल्या का? त्याच्या पावत्या त्यांनी आणून दाखवाव्यात असं आव्हान संजय राऊतांनी नीलम गोरे यांना दिलंय. आता संजय राऊत यांच्या या आव्हानावर नीलम गोरे काय बोलतात हे देखील पाहण्यासारखं असणार आहे. यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.